रामकृष्ण हरी विठ्ठल केशव. शेळीपालन करणाऱ्या, मेंढीपालन करणाऱ्या व्यक्तीला किंवा नवीन जे अलीकडे या धंद्यामध्ये उतरलेले आहे त्यांना जन्मता पिल्लाचे वजन चांगले मिळण्यासाठी, पिल्लाचं वजन जर जन्मता चांगलं मिळालं तरच लक्षात ठेवा त्या पिल्लांची वजन वाढ चांगली होते. आणि जन्मता वजन चांगलं मिळण्यासाठी या गाभण शेळीला किंवा गाभण मेंढीला बंदिस्तामध्ये असेल किंवा फिरस्ती असेल, कोणत्या दिवसापासून गाभण राहिलेल्या तारखेचा विचार केला तर कोणत्या दिवसापासून, तसा शेळीचा मेंढीचा गाभण काळ जवळजवळ समानच आहे. साधारण 147 दिवस ते 155 दिवसापर्यंत, कमीत कमी 145 दिवस आणि जास्तीत जास्त 155 दिवस. म्हणजे या 10 दिवसाच्या फरकामध्ये ती शेळी किंवा मेंढी कोणत्याही ठिकाणी ती विली जाते किंवा जनली जाते. तर जनल्यानंतर पिलाचं जन्मता वजन चांगलं मिळण्यासाठी, पिल्ले सदृढ, सशक्त आणि निरोगी पिल्लं जन्माला येण्यासाठी किंवा शेळी न गाभण्यासाठी खुराक कोणत्या दिवसापासून द्यावा हे मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगतोय. अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ सर्वांनी पहा आणि आवडला तर आवर्जून कमेंट्स करा. आता एकूण कालावधी तर मी सांगितला 145 ते 155 दिवस. शेळी गाभण म्हणजे ज्या दिवशी माच केलेला शेळीने त्या वेळेला तिला बोकड दाखवल्यानंतर, ते पुढील व्हिडिओमध्ये सांगतो किती तासांनी वगैरे दाखवायचं, किती वेळाने अंडी जास्त सुटतात तिची, आणि बरोबर पहिल्याच अटेम्प्टमध्ये शेळी न उलटता लागू कशी राहील ही पुढील व्हिडिओमध्ये सांगतो. आता या व्हिडिओमध्ये फक्त खुराक कोणत्या दिवसापासून द्यायचा हे या व्हिडिओमध्ये सांगतोय. साधारण 95 दिवस झाले, नीट लक्ष द्या, किंवा 90 दिवस शेळी लावून झाल्यानंतर, म्हणजे जवळजवळ शेळी लावून बरोबर 3 महिने झाल्यानंतर, शेवटच्या साधारण 1.25 ते 2 महिन्यामध्ये शेळीच्या पिल्लाचं किंवा मेंढीच्या पिल्लाचं वजन हे चांगल्या पद्धतीनं जवळजवळ 70% ते 75% वजन या फक्त 2 महिन्यामध्ये वाढत असतं, किंवा शेवटच्या 50 ते 55 दिवसामध्ये वाढत असतं. तर या कालावधीमध्ये शेळीला खुराक, समजा 90 दिवस पूर्ण झालेले आहेत, 90 दिवसापर्यंत तुम्ही खुराक एक समजा 150 ग्रॅम किंवा 200 ग्रॅम देत असाल. खुराक बंद कधीच करायचा नसतो. अगदी शेळी गाभण असू द्या किंवा वेलेली शेळी असू द्या किंवा सडी शेळी असू द्या, खुराक हा रेग्युलरली शेळीला मेंढीला दररोजच्या दररोज असलाच पाहिजे. त्याच्यामुळं शरीरातील बरेच हार्मोन्स हे बॅलन्स केले जातात. शेळी आणि मेंढी वेळच्या वेळेला माझावर येत असते. तर हे पहिला मुद्दा लक्षात ठेवा. बऱ्याच जणांचा हा प्रश्न आहे की सर, शेळी मेंढीला खुराक केव्हा बंद करायचा? बंद कधीच करायचं नाही, फक्त प्रमाण कमी करायचं. लक्षात ठेवा, जर ती भाकड स्वरूपामध्ये गेली तर त्याचं प्रमाण फक्त कमी करायचं. म्हणजे साधारण तुम्ही शेळी लावल्यानंतर लक्षात ठेवा, 150 ते 200 ग्रॅम जर दररोज शेळीला खुराक तुम्ही देत असाल, साधारण 3 महिने म्हणजे 90 दिवस, आणि तुम्हाला खुराक वाढवायचा आहे शेवटच्या 2 महिन्यामध्ये किंवा 50 दिवसामध्ये, तर खुराक एकदम कधीही वाढवायचा नसतो, किंवा खुराकामध्ये अगोदर देतोय तोच खुराक ठेवायचा असतो. जर तुम्ही इथं खुराक एकदम वाढवला किंवा खुराकात बदल केला किंवा शेळीच्या नेहमीच्या खाद्यामध्ये म्हणजे वैरण चारा यामध्ये जर बदल केला अचानक,
तर शेळी किंवा मेंढी गाभणण्याची शक्यता असते. नीट लक्ष द्या, मी या गोष्टी अतिशय एकाच व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाच्या गोष्टी सांगतो. त्याच्यामुळं खुराक एकदम बदलायचा नाही किंवा एकदम वाढवायचा नाही आहे आणि चारासुद्धा एकदम चेंज करायचा नाही आहे. खुराक कशा पद्धतीनं वाढवायचा ते आजच्या व्हिडिओमध्ये सांगतोय. चाऱ्याचं पुन्हा एखादी दिवशी दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगेन. खुराक 91व्या दिवशी लक्षात ठेवा. जर समजा आता असं धरून चालू आहे की तुम्ही 200 ग्रॅम खुराक देताय, 91 आणि 92वा दिवस म्हणजे नंतर 2 दिवस हा तिला 250 ग्रॅम म्हणजे फक्त मी 25 ग्रॅम इथं खुराक वाढवला. नीट लक्ष द्या. 2 दिवस 2 ते 3 दिवस जास्तीत जास्त 250 ग्रॅम हा त्या शेळीला खुराक गेला पाहिजे. 2 दिवस झाले, 3ऱ्या किंवा 4थ्या दिवसापासून खुराक आणखीन वाढवून तो 250 ग्रॅम करायचा. नीट लक्ष द्या मी काय म्हणतोय ते. त्यानंतर पुन्हा 2-3 दिवसाचा कालावधी सोडून 250 ग्रॅम करायचा. पुन्हा 2-3 दिवसाचा कालावधी सोडून म्हणजे असा साधारण 10 दिवसाच्या कालावधीमध्ये तुम्ही 100 ग्रॅम खुराक वाढवायचा. एकदम तुम्ही जर 200 ग्रॅम शेळीला खुराक ठेवत असाल आणि तुम्ही एकदम दुसऱ्या दिवशी 300 ग्रॅम खुराकापासून जर सुरुवात केली तर लक्षात ठेवा शेळी फुगण्याची शक्यता असते किंवा शेळी गाभणण्याची शक्यता असते किंवा शेळी अपचन होऊन ॲसिडिटी वाढण्याचं शक्यता असते. आणि आपण एवढं 3 महिने घेतलेलं कष्ट शेळीनं किंवा मेंढीनं पिल्लू खाली टाकलं की आपण पूर्ण कोलॅप्स झालो. लक्षात ठेवा. एक तर बऱ्याच जणांची तक्रार ही आहे की सर शेळी वेळच्या वेळेला माझावर येत नाही. तर शेळी माझावर येऊन तिनं कार्य व्यवस्थितरित्या करून आपण आपली चूक व्यवस्थितरित्या म्हणजे सुधारून चूक न करता जर वेळच्या वेळेला तुम्ही असं सांगतो या पद्धतीनं जर खुराक तुम्ही वाढवला आणि 100 दिवसाच्या पुढे मग 300 ग्रॅम कॉन्स्टंट खुराक ठेवायचा. लक्षात ठेवा 300 ग्रॅम अगदी शेळी वेळीपर्यंत मॅक्झिमम तुम्ही 350 ग्रॅमपर्यंत खुराक देऊ शकता. याच्यापेक्षा जास्त खुराक द्यायचा नाही आहे, नाहीतर ते मग अपचन होतं. असा रेग्युलर जर तुम्ही खुराक दिला शेळीची किंवा मेंढीची डिलिव्हरी होईपर्यंत म्हणजे वेळीपर्यंत तर अगदी शेवटच्या 2 महिन्यामध्ये 50 दिवसामध्ये पिल्लांची अतिशय सदृढ वाढ होते. पिल्लं निरोगी जन्माला येतात. बऱ्याच जणांच्या ह्या अडचणी होत्या. बरेच दिवस झालं मी व्हिडिओही अपलोड केले नाहीत. मला वाटतं की अपलोड केलेल्या व्हिडिओपैकी सर्वजण पाहत असतील, पण बरेच जण असे म्हणतात की सर व्हिडिओ सापडत नाहीत, त्याच्यामुळे व्हिडिओ अपलोड करा. म्हणून हा पुन्हा मी नवीन व्हिडिओ अगदी ॲडव्हान्स व्हिडिओ नवीन माहितीचा हा अपलोड करतोय. आता खुराकामध्ये काय द्यायचं किंवा मिळणाऱ्या पिल्लांची संख्या कशी वाढवायची आणि शेळी पुन्हा लगेच माझ्यावर कशी आणायची हे कंटिन्युअस 4-5 व्हिडिओ हे कंटिन्युअस 1-2 दिवसाच्या फरकाने अपलोड करण्याचा मी जास्तीत जास्त प्रयत्न करेन. भगवंताने दिलेलं ज्ञान त्यांच्याच चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. विठ्ठल 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 विठ्ठल.